3 दिवस झाले एका गोऱ्या काकूशी ओळख होऊन. दिसायला खूप सुंदर, भरदार शरीरयष्टी आणि खूप तिखट अशी नजर आहे काकूची. मी तिला पहिल्यांदा बाजारात पाहिले होतो. गर्दीत माझा हात तिच्या व्यक्तिमत्वावर लागला. तेव्हा ती काही म्हणाली नाही, पण लाजून हसली. दुसऱ्या दिवशी परत बाजारात भेटली. तेव्हा भाजी घेताना तिच्याशी बोलणे झाले. तेव्हा कळले की काकू तर बिहारी आहे. त्या दिवशी खूप वेळ बाजारात फिरताना आम्ही बोलत होतो. काकू ज्या प्रकारे पाहत होती, माझ्या मनात एक वेगळीच भावना दाटून आली. माझ्या मनात वेगवेगळ्या विचारांचा उधळण होऊ लागला. मुद्दामून तिच्या बाजूला उभा राहून मी कोपऱ्यातून दिसणारे अस्तित्व पाहून आनंद घेत होतो. असाच तिसरा दिवस पण आला आणि आम्ही बाजारात मोकळे बोलू लागलो. त्या दिवशी जाताना मला तिने घरी येण्याचे आमंत्रण दिले. समोरूनच म्हणाली की उद्या दुपारी 2 किलो टोमॅटो मला लागतील. तू घेऊन येशील का? मला तिचा इशारा कळला होता. मी तिला लगेच हो म्हणालो. तिने 3 वाजता घरी येण्यास सांगितले. 3 दिवस मी माझ्या वर्तणुकीला थांबवून ठेवले होते. आज ती वेळ आली ज्याची मी वाट पाहत होतो. सकाळीच मी फुगा घेऊन आलो. मित्रांनो, फुगा म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल. घरी कळवले की कॉलेजमध्ये प्रयोग आहेत, म्हणून घरी उशिराने येईन. सर्व तयारी करून 3ला मी काकूनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. मोठ्या बिल्डिंगमध्ये काकू राहत होती. 6व्या मजल्यावर घर होते. दरवाजाच्या बाहेर येऊन घंटी वाजवली. काकूने लगेच दरवाजा उघडला. मला आत बोलावले. मी आत येताच मागून दरवाजा बंद केला. मी हातातली टोमॅटोची पिशवी समोरच्या टेबलावरती ठेवली होती की मागून काकू आली. तेव्हा त्यांच्यात उष्णता आणि समजूतदारपणा निर्माण होत होता. तिने मला मिठी मारली. मी दचकलो, कारण तिच्या दोन्ही अस्तित्व दाबले गेले. एक क्षण तर मला काही कळलेच नाही. मी यासाठी तयार नव्हतो. पण काकूने आपले काम सुरू केले. काकूला खूप तो अनुभव येत होता. माझ्यात पण एक वेगळीच भावना दाटून आली. काकू ते पाहून चकित झाली. तिला म्हणालो, आता लाजून काय फायदा? आता तुझ्या जीवनात थोडा रंग भरल्याशिवाय तुला सोडणार नाही. काकूने पुढाकार घेतला आणि तिने मला आत खोलीत येण्यास सांगितले. आत सुंदर बेड होता. सफेद चादर बेडवर टाकली होती. काकू बेडवर चढली आणि तिच्या मागोमाग मी पण बेडवर आलो आणि दोघे मिळून काही सुंदर वेळ घालवू लागलो. मी मुद्दामून हळूहळू वेळ घेत होतो, म्हणजे या क्षणाचा पूर्ण अनुभवता येईल. आता ती पण खूप थकली होती. जोरजोरात श्वास घेत होती. मी पण काही वेळ असाच बाजूला झोपून होतो. मग थोड्या वेळाने आम्ही उठलो. मी तिला फुगा कुठं टाकू विचारले. तिने बाथरूमकडे इशारा केला. मी फ्रेश झालो आणि घराकडे जाऊ लागलो. तेवढ्यात काकू म्हणाली, थांब, जेवण करून जा. मी हसत म्हणालो, नको काकू, नंतर कधी करेन. आज तर तुमच्या प्रेमानेच पोट भरलं आहे. ती लाजली आणि म्हणाली, जेव्हा मी बोलावेल तेव्हा तू ये. मी म्हणालो, काकू तुमच्यासाठी काय पण. तिने लाजून छान अशी स्माईल दिली आणि मी, उद्या वांगी घेऊन ये, उद्या तुला भरीत खाऊ घालते. आमचे असेच काही दिवस चालू राहिले. पण एकदा काका घरी आला, पण त्याची अवस्था खूपच खराब होती. कपडे मळलेले, केस विस्कटलेले, चेहऱ्यावर घामाचे थेंब आणि डोळ्यात भीती. दार उघडताच तो धाप टाकत आत आला आणि सोफ्यावर कोसळला. काकू धावतच त्याच्याजवळ गेली. काय झालं? तुला काही झाले का? तिच्या आवाजात अस्वस्थता होती. तो कापऱ्या आवाजात बोलू लागला. पोलीस माझे मागे आहेत. त्यांनी चोरीच्या आरोपाखाली मला पकडायला निघाले आहेत. पण मी काही केलं नाही. माझ्या मित्रांनी मला फसवलंय. त्यांच्या डोळ्यातील असहायता पाहून काकू जागच्या जागी हलली. ती काही बोलू शकत नव्हती. मीही एक क्षण गोंधळून गेलो. पण मला समजलं की हे प्रकरण गंभीर होतं. मी वेळ न घालवता एक चांगला वकील शोधला. तपासाअंती कळलं की त्याच्या मित्रांनी चोरी केली होती आणि तो फक्त त्यांचा एक प्यादा ठरला होता.
न्यायालयात केस लढवताना वेळ लागला, पण सत्य बाहेर आलं. शेवटी त्याला निर्दोष ठरवण्यात आलं आणि पोलिसांनी खरे गुन्हेगार पकडले. त्या दिवशी संध्याकाळी काकू एकटीच बाल्कनीत उभी होती. मी तिच्या जवळ जाऊन उभा राहिलो. ती शांत होती, पण डोळ्यात खूप काही बोलणाऱ्या भावना होत्या. सगळं संपलं, मी हलकंच म्हणालो. ती माझ्याकडे वळून पाहत हसली, पण त्या हसण्यात वेगळंच काहीतरी होतं. ती काही क्षण मला पाहत राहिली. मग हळूच म्हणाली, कधी-कधी आयुष्यात काही नाती न बोलताच तयार होतात आणि त्यांना नाव देणंही शक्य नसतं. मी काही बोलणार तेवढ्यात आतून काकाचा आवाज आला. कुणाशी बोलतेस? काकू एकदम दचकल्या सारखी झाली. तिच्या चेहऱ्यावर एक आण्विक छट्टा उमटली. तिने माझ्याकडे पाहिले आणि पुटपुटली, आपण बोलू शकत नाही आता. मी काही बोलण्याआधीच ती आत निघून गेली. मी तिथे स्तंभ उभा राहिलो. रात्री उशिरा माझ्या फोनवर एक मेसेज आला. हे जे काही आहे ते असंच राहू द्या. कारण काही भावना व्यक्त झाल्या तर नात्यात रूप बदलतं आणि काही नाती बदलली तर सगळं संपतं. मी तो मेसेज वाचत बसलो. खिडकीबाहेर बघितलं तर तीही तिच्या खोलीच्या खिडकीतून माझ्याकडे पाहत होती. त्या रात्री मला झोप लागली नाही. मित्रांनो, पुढे काय झालं ते पाहूया पुढच्या भागात. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि रात्रीच्या गोष्टी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा. धन्यवाद.